I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या एडिटिंगमध्ये, एका नव्या बॅनरमध्ये, एका नवीन कॉन्सेप्टमध्ये. तर आज आपण घेऊन आलो आहेत आषाढी एकादशी निमित्त बॅनर एडिटिंग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बॅनर कसं झालं आहे, त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. हा फॉन्ट एकदम नवीन आहे. सोबतच तुम्हाला मी PNG मटेरियल दिलेलं आहे, ते सुद्धा HD क्वालिटीचं दिलेलं आहे. तर आपण मटेरियलकडे एक बघूया, एक वेळा मटेरियल बघून घेऊया. बघू शकता सर्व PNG मध्ये मटेरियल दिलेलं आहे मी, आणि याचा पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि चला आपण फायनली सुरू करूया आपल्या बॅनर एडिटिंगला. तर त्यासाठी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घेऊया. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही असा इंटरफेस येतो. तर डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे हे आपण सिम्पली डिलीट करून घेऊया. तर परत 3 डॉटवर क्लिक करून आपल्या इमेज साईज म्हणजे कॅनव्हासची जी साईज आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. रेशो तो एकचाच रेशो ठेवायचा आहे, पण साईज त्याची आपण 5000 करूया. जेणेकरून आपला बॅनर हा HD मध्ये सेव्ह होईल. ओके. तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि मी दिलेलं बॅकग्राऊंड मला ॲड करून घ्यायचं. सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो 100 करून घ्यायचा आहे. ओके. आणि पॅनलच्या याच्यात जाऊन त्याला लॉक करून घ्यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, ओपन गॅलरी, दुसरी PNG ॲड करायची, टेक्स्ट PNG. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, आणि आपली जी थर्ड PNG आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. ओके. मित्रांनो, प्रत्येक PNG ॲड केल्यानंतर लेअरच्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला एडिटिंग करायला मदत होईल आणि ते हलणार नाही. तर ही प्रोसिजर तुम्हाला रिपीट करावी लागेल. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन गॅलरी, फ्रॉम गॅलरी करून पुढची PNG आपल्याला ॲड करायची आहे. प्रोसिजर सेम आहे, प्रत्येक PNG ॲड करायची, त्यामुळे लक्षात असू द्या, जेणेकरून तुम्हालाही सोपं जाईल ॲड करताना. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण अशाच सोप्या पद्धतीने बॅनर एडिटिंग शिकवतो. काही माझा प्रयत्न सुरू आहे, थोडी ॲडव्हान्स लेवलची एडिटिंग पण आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत. जसं की PNG मटेरियल कसं बनवायचं, टेक्स्ट कसे बनवायचे, फॉन्ट कसा यूज करायचा, टेक्स्टला कसं ॲडजस्ट करायचं, हे सगळं आपण आणणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. मित्रांनो, सिंपल बॅनर आहे एकदम. पण तुम्हीच बघू शकता किती झकास झालेला आहे बॅनर. बॅनर सिंपल आहे पण झकास आहे. डेट PNG राहिली आहे. डेट PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, पण आता सध्या मला दुसरीकडून आणावी लागेल.
उशीर होतोय, व्हिडिओ लांबतोय पण ते भेटली. तिला ॲड करून आपण ॲडजस्ट करून घेऊया आता सध्या. बघू शकतो मित्रांनो, सिलेक्ट नाही आहे PNG, त्यामुळे ती ॲडजस्ट होत नाही आहे. आता सिलेक्ट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तिथं आपण लॉक करून घेऊया. तर फायनली मित्रांनो सर्व PNG ॲड झालेले आहेत. आता आपण हिला सेव्ह करूया. सेव्ह करायची प्रोसिजर तीच आहे, सेव्ह ॲज इमेज. आणि जी क्वालिटी आहे ती आपण थोडी अल्ट्रा करून घेऊया आणि सेव्ह करूया. तर मित्रांनो इथं बॅनर फायनली आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याची क्वालिटी थोडी इन्हान्स करण्यासाठी आपण त्याला एका वेगळ्या ॲपमध्ये घेऊन जाऊया. तर वेळेस जसं करतो तसं AI फोटो इन्हान्सर म्हणून एक ॲप आहे. त्या ॲपला ॲड एक कलेक्शन नाही करायचं, फोटो इन्हान्स करायचा आहे. पंचवीस सेकंदाची ॲड असते मित्रांनो, ती बघावीच लागते. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we ॲड पूर्ण झालेली आहे. तर फायनली मित्रांनो आपलं बॅनर कंप्लीट होतच आहे. पण तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आणि इथवर बघत आलाच आहात तर एक लाईक बनता आहे. आणि मला आशा आहे तुम्ही लाईक नक्की कराल. तर मित्रांनो फायनली आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे आणि नाक पण झालेलं आहे. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन बॅनरमध्ये, एका नवीन एडिटिंगमध्ये आणि एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.